हे धरणीची आन तुला तर गाईस आज विषय असा आहे की मी आलो आता गावामध्ये. थंडी खूप आहे इकडे भाई. आणि आज व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की जे आपले सबस्क्रायबर्स, जे आपले फॉलोअर्स, ते लोक आपले जे आपले फॅमिली, यूट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली, जे आपल्याला लोक सपोर्ट करतात एवढी. विशेष आहे की 3-4 मित्र आहेत आणि 3-4 पालघरचे आहेत जे फॉलोअर्स. ते लोक बोलतात की भाई मला व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओमध्ये कसं बनवू, मला जरा सजेशन दे. तर तुम्हाला मी एवढंच सजेशन देऊ शकतो की तुम्ही जिद्द पकडा. जिद्द अशी पकडायची की तुम्हाला 4 लोक बघतात, हसतात वगैरे, काहीच विचार करायचा नाही मिळत. तुम्ही पब्लिक सिटीमध्ये जाऊन ना व्हिडिओ बनवा. आता तुम्ही बघू शकता, ट्रेनच्या स्टेशनला जावा, कुठे जिकडे पब्लिक जास्त आहे, लोक हसतील याचा जरा विचार करू नका. मी स्वतः विचार करत नाही. मला किती काय बोलले स्टार्टिंगला, मी काहीच विचार करत नाही. आता काय बोलतात मी काहीच विचार करत नाही. आपल्याला काहीच करायचं नाही. तुम्हाला एकदम जी मनामधली भीती सर्व काढून टाकायची, फ्रीली बोलायचे लोकांसमोर. तुमचं जे आहे मत ते पूर्ण मांडायचे मत. घाबरायचं नाही. बघ, कंटेंट क्रिएटर, तू स्वतःला समजायला पाहिजे की मी स्वतः, मला एवढी मी आहे, माझ्यामध्ये काहीतरी कला आहे. ती कला मी समोर दाखवतो लोकांना. झिरोपासून झालेली, स्टार्टिंग झिरोपासून झाली. युट्यूबला जास्त लोक सपोर्ट करत नाही, तरी पण आपण करता 300, 400, 500, 1000, 1100, 1200 आपली इंस्टाला, युट्यूबला 1K वगैरे वाढत चाललेले आहेत. इंस्टाला पण आपण ग्रोथ करतोय, हळूहळू ग्रोथ करायला लागलेलो आहे. आणि आजकाल जे बोलतात की 30 डेज टू चॅलेंज करतो मी ब्लॉगिंग टाकायचा. 30 डेज, 30 टाक ब्लॉग, वर्षभर टाक, 3-4 वर्ष जाऊन दे, 5-4 वर्ष जाऊन दे. आजकाल 30 डेज मध्ये, 1 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये कोण फेमस झालेलं नाही. एवढा विचार नाही करायचा की 30 डेज मध्ये होईल की नाही होणार, तरच मी बघेल, याचा विचार नाही करायचा. चॅलेंज पकडायचं, तुम्हाला मरेपर्यंत चॅलेंज पकडायचा. स्टार्टिंग टू एंड. जेवढं एंड कधी पकडायचे, जेव्हा आपली टॉपला आपण पोहोचतात तेव्हा आपली एंड तिकीट असायला पाहिजे. जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना पण खूप खूप थँक्यू. बाकी तुमचा सपोर्ट माझ्यावर राहून द्या. आपण टाकत राहू ब्लॉग, तुम्हाला हसत राहू. बाकी थँक्यू गाईज.